अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार दत्त भक्तांनो. आपल्या श्री दत्तचरण रच या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक खूप चांगले असतात तरी त्यांच्या आयुष्यात इतकं दुःख का असतं? एक झाले की एक संकटांची मालिका का सुरू असते? खूप प्रयत्न करून देखील आयुष्यातले अडथळे काही संपत नाहीत आणि काही लोक सहज सुखात का जगतात? याचाच उल्लेख हा बऱ्याचदा विविध दत्त वाङ्मयामध्ये आलेला आढळून येतो. आणि म्हणूनच आजचा हा आपला विषय खूप खास आहे. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त संप्रदाय आणि प्रारब्ध या संकल्पनेबद्दल. तत्पूर्वी आपण जर अजूनही आपल्या श्री दत्तचरण रज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखेच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आणखीन एक नवीन अशा विषयाला. आपल्या दैनंदिन जीवनात तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का, मी इतकं चांगलं वागतो तरीही माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? मी त्याचं तर चांगलंच केलं, पण तरी त्याने माझं वाईट का बरं केलं असेल? मी देवाची एवढी भक्ती करतो तरीसुद्धा माझ्याच वाट्याला हे दुःख का येतं? आणि याच प्रश्नाचं सुंदर उत्तर आपल्याला प्रारब्ध या संकल्पनेत मिळतं. कधीकधी आपण खूप प्रयत्न करतो, सगळं मनापासून करतो, पण तरीही काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. एखादी गोष्ट आपल्याला हवी असते, ती त्यावेळी आपल्याला मिळत नाही आणि तेव्हा लोक म्हणतात, अरे हे तर तुझं प्रारब्ध आहे. पण खरं सांगायचं तर प्रारब्ध म्हणजे शिक्षा नाही, तो आपल्या आयुष्याचा एक अध्याय असतो. प्रारब्ध आपल्याला थांबवण्यासाठी नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतं. काही गोष्टी या कधीच बदलता येत नाहीत, पण त्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद ही आपली ती संकट झेलण्याची मानसिकता नक्कीच बदलू शकतो. म्हणून गुरुचरित्रातील प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतः दत्त महाराज भक्तांना संकटांना न घाबरता न थांबता प्रयत्न करत राहा असे सूचित करताना दिसतात. कारण कदाचित तुमचा हा पुढचा प्रयत्नच तुमचं प्रारब्ध बदलणारा ठरू शकतो. आता तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना एक प्रश्न नेहमी पडतो की हे प्रारब्ध म्हणजे नक्की काय आहे? त्याची नेमकी व्याख्या काय आहे? तर प्रारब्ध म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ, जे आपल्याला या जन्मात भोगावे लागते. जसं आपण एखादं बी पेरलं तर काही दिवसांनी त्याचं झाड उगवतं, तसंच आपण केलेल्या कर्माचं फळही कधीतरी आपल्याला हे मिळतच असतं. ते कधी सुखाच्या रूपात मिळतं तर कधी दुःखाच्या रूपात, आणि यालाच प्रारब्ध असे नाव. बऱ्याच वेळा प्रारब्धातील दुःख भोगत असताना महाराज आपल्याला सांगतात की प्रारब्ध ही टाळता येणारी गोष्ट नाही आहे, पण गुरुच्या कृपेने त्याची तीव्रता मात्र नक्कीच कमी करू शकतो. म्हणजेच काय, तर जसे पावसाळ्यात जोरदार पाऊस हा पडणारच आहे, पण त्याचबरोबर आपण जर सोबत छत्री घेतली तर अगदी चिंब भिजण्यापासून आपल्याला काही प्रमाणात संरक्षण हे नक्की मिळू शकतं. अगदी त्याप्रमाणेच गुरुची कृपा म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला संरक्षण देणारी, या प्रारब्धापासून आपल्याला वाचवणारी, या प्रारब्ध भोगण्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारी एक प्रकारची संरक्षण रूपी छत्रीच तर आहे. त्या छत्रीचा आधार जर आपल्या डोक्यावर असेल ना, तर या प्रारब्धातील भिजणं हे थोड्या प्रमाणात का होईना नक्कीच कमी होऊ शकतं. जे दत्तभक्त नित्य गुरुचरित्र वाचत असतील किंवा त्यातील एखादा अध्याय वाचत असतील किंवा ज्यांनी कधीतरी गुरुचरित्राचे पारायण केले असेल, त्यांना याबद्दलचे अनेक उदाहरणं हे गुरुचरित्रामध्ये नक्कीच सापडतील. प्रत्येकाला आपापल्या प्रारब्धानुसार दुःख, आजार, संकटे, अडथळे हे भोगायला मिळत असतात. परंतु देवाची भक्ती, सेवा आणि नामस्मरण केल्याने याची तीव्रता कमी होण्यास मदत होते. आपल्या रोजच्या जीवनातील एक साधं उदाहरण आपण पाहूया. समजा 2 विद्यार्थ्यांची परीक्षा आहे.
दोघांनीही मागील वर्षभरात वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. एकाने अभ्यास केला तर दुसऱ्याने अजिबात केला नाही आहे. परीक्षेच्या दिवशी दोघांनाही प्रश्नपत्रिका एकच मिळते, पण परिणाम मात्र वेगळा असतो. याचे काय कारण असेल तर पूर्वी केलेला प्रयत्न, म्हणजेच त्यांनी केलेले अभ्यासरूपी कर्म. तसंच आपल्या आयुष्यातील परिस्थिती ही प्रारब्ध असते. पण आपण गुरुभक्ती, नामस्मरण आणि सत्कर्म केलं तर आपण त्या परिस्थितीतही शांत राहू शकतो. दत्त संप्रदाय आपल्याला काय सांगतो की प्रारब्ध सहन करण्यासाठी आणि त्यातून लीलया तरुण जाण्यासाठी 3 गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गुरुवरील आपली अढळ श्रद्धा, दुसरी म्हणजे नामस्मरण आणि सेवा, आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे श्री गुरुचरित्राचे पारायण. असं म्हणतात की जेव्हा कोणताही भक्त अतिशय श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो तेव्हा स्वतः गुरु महाराज त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याचे प्रारब्धाचे चटके देखील कमी करतात. तर दत्तभक्तांनो, थोडक्यात काय तर प्रारब्ध म्हणजे काही शिक्षा नाही, तो आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा एक भाग आहे. पण जर आपल्या आयुष्यात गुरुची कृपा असेल तर कठीण प्रारब्धसुद्धा अगदी सोपं बनतं. म्हणूनच आपले दत्त महाराज या बाबतीत एक महत्त्वाची शिकवण देतात. प्रत्येकाला प्रारब्ध हे भोगायचेच आहे. जे देवाला आणि संतांना देखील चुकले नाही ते तुम्हा आम्हाला काय चुकणार हो. पण गुरुभक्तीमुळे, सेवेमुळे, सत्कर्मामुळे आणि नामस्मरणामुळे ते सहज होण्यात मदत होते. म्हणून चांगले कर्म करत राहा, चांगले विचार मनात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्तप्रभूंवर श्रद्धा ठेवा. कारण भीती कशाची जेव्हा दत्तप्रभू उभे पाठीशी. श्री गुरुदेव दत्त. तर दत्तभक्तांनो, अशा प्रकारे आपला हा आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. जर आपल्याला आजचा हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.